येस झालं का रे? कुठला वाला? थोडस इकडे पहिलं बैठक ओके. सर, आज मनसेची बैठक पार पडत आहे. एकंदर राजसाहेबांनी, राज ठाकरे यांनी सर्व नेत्यांना आदेश दिले आहेत. नेमकं बैठकीविषयी काय होतं, काय मार्गदर्शन केलं राज ठाकरे? आजची बैठक ही पक्षवाढीच्या संदर्भात, संघटना बांधणीच्या संदर्भात बैठक होती. त्या संदर्भात चर्चा झाली. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका असतील, त्या अनुषंगाने मनसे कशा पद्धतीची तयारी करताय? काय स्थानिक पदावरती कर्मचारी जे काही पदाधिकारी? आज बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. ती सगळी काय कॅमेरासमोर सांगणं शक्य नाही. पण पक्षाची वाढ कशी झाली पाहिजे, संघटना बांधणीच्या संदर्भात काही सूचना, अशी सगळी ती ओव्हरऑल बैठक होती. मागील मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी एकंदर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. आज जो दिल्लीचा निकाल लागला आहे त्या निकालाकडे कसं पाहताय? तर मुळात असं आहे की ज्या पद्धतीचे निकाल लागतात, आता दिल्लीची परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लागले आणि 6 महिन्यात निकाल ज्या पद्धतीने बदलले गेले, लोक ओपिनियन बदलली गेली, मला असं वाटतं त्याच्यावर शंका आम्हीच नाही, बऱ्याच लोकांनी उपस्थित केलेली आहे. म्हणजे फक्त राजकीय लोकांनी शंका नाही उपस्थित केल्या, तर बऱ्याचशा सामाजिक संस्थांनी सुद्धा याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे. ह्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे असं आम्हाला वाटतं. संदीपजी, जिथे जिथे निवडणुका होत आहेत त्या राज्यात एक मोठे दिग्गज असे चेहरे आहेत त्या पक्षांचे, त्या नेत्यांचा पराभव होतो आहे. महाराष्ट्रात सुद्धा काही प्रमाणामध्ये ते झालं. काल दिल्लीमध्येच निकालात सुद्धा तेच चित्र आहे. याकडे कसं पाहता? या सगळ्या नेत्यांचा पराभव या निकालामध्ये असं होणं शक्य होतं का, किंवा त्यावरती सुद्धा काही चर्चा? मला असं वाटतं विरोधकांमध्ये एकी नसल्यामुळे या पद्धतीचे पराभव. आता जर काल आपण दिल्लीचा निकाल बघितला, तर ज्या पद्धतीने काँग्रेसचं मतदान वाढलंय त्याचा फटका निश्चितपणे आपला बसला. कदाचित आप आणि काँग्रेस एकत्र लढली असती, कदाचित दिल्लीचं चित्र थोडं वेगळं दिसलं असतं. अजित पवार यांनी एकंदर अमित ठाकरे यांच्यावर भाष्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलाला निवडून नाही आणलं. बघा, असं आहे की पवार साहेबांचाही मुलगा निवडून आला नव्हता, पवार साहेबांच्या पत्नी सुद्धा निवडून आल्या नव्हत्या. पण आम्ही जी काय निवडणूक लढवली आणि जी काय आम्हाला मतं मिळाली ती सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या जीवावर मिळाली, आमच्या पक्षाच्या जीवावर मिळाली. भाजपचा पदर पकडला किंवा मोदी साहेबांचं नाव घेतलं म्हणून आम्हाला मिळालेली मतं नाही आहेत. आणि अजित पवारांना जी मतं मिळाली आहेत ती भाजपबरोबर जी लग्नगाठ बांधली त्यामुळे मतं मिळाली आहेत. स्वतः अजित पवारांनी एकदा उभं राहावं स्वतःच्या जीवावर आणि मग या सगळ्या वल्गना कराव्या. मेळाव्यात राज ठाकरेंचं भाषण पाहता निकालाच्या सगळ्या एकूणच पद्धतीवरती उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक ज्या पद्धतीनं स्वबळावरती लढली, येत्या निवडणुका कशा पद्धतीनं मनसे लढेल? अजून त्याला वेळ आहे, अजून बऱ्याच गोष्टी होतात. सध्या आमचं लक्ष हे संघटना बांधणीवर आहे आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब. संघटना बांधणीसाठी मनसे काय तयारी करते? स्थानिक पातळीवरती काय? त्याच्यावरच सगळी चर्चा चालू आहे. निश्चित येणाऱ्या काळात दिसेल तुम्हाला. अभी ऐसा है, आगे महानगर पालिका की निवडणूक भी चुनाव है और पक्ष का किस प्रकार से विस्तार किया जाना चाहिए, संगठना कैसी बढ़नी चाहिए, क्या क्या उसमें कुछ बदल करने चाहिए, इसके बारे में चर्चा हुई. बीजेपी की जो सरकार है वो जीती हुई है, मुझे लगता है अपोजिशन यूनाइटेड ना होने की वजह से उसका फायदा भाजपा को मिला है. नाही, आज काय झालंय, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक गेले 3 वर्ष नसल्यामुळे सगळा मनमानी कारभार चाललेला आहे. वाटेल तसे टेंडर्स दिले गेलेले आहेत, वाटेल तसे कॉन्ट्रॅक्ट दिलेले गेलेले आहेत. म्हणजे एक प्रथा होती महानगरपालिकेत की 2 ते 3 वर्षाचा टेंडर काढला जायचा. आता 5-5 आणि 10-10 वर्षाची टेंडर काढली जातात. त्यामुळे याच्यामध्ये नेमका कोणाचा फायदा होतोय, कोणाचं नुकसान होतंय, असं वाटतं जनतेला दिसतंय.
नाही, शिवाजी बागची माती, आता जो IITचा नवीन अहवाल आलाय त्यामध्ये माती काढणं शक्य नाही असा अहवाल त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे या धुळीला जी चूक आदित्य ठाकरेंनी केली किंवा जाणीवपूर्वक केली, त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण मोठं आंदोलन केलं की इथे माती टाकू नका. तरी सुद्धा स्वतःचा शहाणपणा दाखवत आदित्य ठाकरेंनी इथे माती टाकली आणि या मैदानाची वाट लावली. माझं तर म्हणणं की त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे. आज एवढी लोक आजारी पडतात या धुळीमुळे, कोणामुळे पडतायत? आदित्य ठाकरेंमुळे पडतायत. त्यामुळे त्यांच्यावर पण FIR दाखल झाला पाहिजे या सगळ्या चुकीसाठी. चल. ते फक्त अजित पवारांना उत्तर द्यायसाठी आले. नाही सुरू आहे. त्या लोकशाही मला बघ ना राजू शेखर पकड